नचिकेत, 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. ओ गॉड, 100? एवढी? आणि तुला कोणी सांगितलं? अहो म्हणजे आपल्याला एखाद्या व्यक्तीची जर आठवण येत असेल आणि तीच व्यक्ती आपल्या समोर आली की असं म्हणतात. ओके, सो दॅट मीन्स तू माझा विचार करत होती. म्हणजे मी मी विचार करत होते. दॅट मीन्स यू वर थिंकिंग अबाउट मी, एम आय राईट? नाही, म्हणजे ते मी 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 तुम्हाला भ्रमणध्वनी करायचा विचार करत होते. हां. का का करायचा होता मला कॉल? आधी तुम्ही सांगा, तुम्ही का केलाय भ्रमणध्वनी? मला माहिती होतं तू मला कॉल करणार. टेलिपॅथी झाली सई, म्हणून कॉल केला. आफ्टर ऑल आय वॉन्ट टू लिव्ह 100 years, सो चान्स नाही मिस करणार मी. मग झालं, तुम्हाला हवं होतं तसं झालं. मिळाला 100 वर्षांचा आशीर्वाद. ठेवा आता. शुभरात्री. ए सई 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 वेट. काय? ते तुझ्या बोटाला इंजुरी कशी झाली ते नाही बोलली तू. अहो काही नाही, ते भाजी चिरता चिरता थोडंसं कापलं, बाकी काही नाही. असं कसं झालं दुर्लक्ष? अहो आजीने मला काहीतरी प्रश्न विचारला आणि मग माझं लक्षच उडालं क्षणभर, म्हणून. एवढा काय डेंजर प्रश्न विचारला देवकीने तर तू डायव्हर्ट झाली? तुझ्या अप्पांसारखा तुलाही राग येतो नचिकेतचा? अगं काय अगं बाळा, केवढं लागलं? साई, यू विथ मी? साई, काय झालं? एवढा काय विचार करते तू? नाही नाही, काही नाही. काही नाही? वाव, व्हॉट एन आन्सर. काही नाही म्हणजे काय साई? म्हणजे वाघाचे पंजे, कुत्र्याचे कान आणि उंटाची मान. व्हॉट? झोपा आता. ठेवते. काय बाई, काय बोललं? कट केला म्हणजे वहिनी चिडल्या? वहिनी? नाही, आता तुमच्या दोघांचं लग्न झालं की सई माझी वहिनीच होणार की नाही? प्रॅक्टिस भाई, प्रॅक्टिस. गुड गुड गुड, कर प्रॅक्टिस कर. एनिवे, साई बोलली झोपा आता, सो मी झोपतोय. तू पण झोप. गुड नाईट. गुड नाईट. अरे वा भाई, आतापासूनच वहिनींचं सगळं ऐकतोय. छान आहे. नवऱ्याला फक्त भाताची पेच पाजून ह्या झोपल्यात थाराढूर. काय तर म्हणे पचन होणार नाही. इथे माझ्या पोटातले कावळे झोपू देत नाहीयेत मला. पण ह्यांना काय त्याचं, स्वतः हादडलं की झालं. खाली जाऊन स्वयंपाकघरात बघूया काही खायला आहे का.
कांगारू झोपलेलं दिसतंय. सगळं संपवून टाकलंय वाटतं. आता वरच्या कपाटात बघूया काही आहे का. Turn on the lights. Turn on the lights. सोडू नको. Yeah. तुम्ही Yes, मी पकडणार याला. You wait and watch. I'll give him to the cops. पोलिसांकडे देऊन टाकतो. हो. अरे वाचवा. अहो, तुम्ही इथे कसे आता यावेळी? तहान लागली होती का तुम्हाला? पण मी तर तांब्या भांडं ठेवलं होतं तुमच्या उशाशी. आणखीन काही हवंय का आप्पा? आणखीन काय हवं असणार मला? मला वाटतं मी झोपेत चालत आलो. अगो बाई, आता झोपेत चालायची नवीन सवय लागली की काय ह्या वयात? अरे धर दुखतंय का हो? हाड दुखतंय माझं. काय मी झोपेत असल्यामुळे माझ्या लक्षातच नाही आलं. पण तुम्ही असे काय बघताय माझ्याकडे? मी चोर असल्यासारखे? नाही ना. कुठे काय? हळू हो. मी घेऊन जातो. हा, घेऊन जा. आप्पा, चला आपण वरती जाऊया. बस, मला जरा बरं वाटेपर्यंत ना तू माझ्याच खोलीत झोप बरं का. हो, मग मी कुठे झोपू? तुम्ही सईच्या खोलीत झोपा. हा, हो. चल रे, चल. चल रे. माझी हाडं धरतोयस का हाताला धरतोयस? हळू आप्पा.
कधी काय येईल ना यांच्या सुपीक डोक्यात काही सांगता येत नाही. This is horrible. मेसेज एवढ्या रात्री? आत्ता आपण आधार दिल्याबद्दल धन्यवाद. आप्पांची काळजी वाटली म्हणून दिला त्यांना सपोर्ट. आधीच फिंगरला लागलंय, आणखी नको पेन व्हायला म्हणून. आप्पांच्या दुखऱ्या बोटाची खूप काळजी आहे का तुम्हाला? मी तुमचे आभार त्यांच्याच वतीने मानले असं समजा. ओके, कॅन यू प्लीज एक्सप्लेन वाघाचे पंजे? झोपा आता, खूप रात्र झाली आहे. उद्या बोलू. जागरण केलं की स्वप्नात वाघ येतो. शुभरात्री. हसले. Finally.
कडू झार काढा चवी चवीने कसा प्यायले कोणास ठाऊक. झाला का काढा पिऊन? हो, पण तुम्ही अशा काय बघताय माझ्याकडे? नाही, ते डॉक्टरनी व्यायाम करायला सांगितलंय ना. म्हणजे तुम्ही शरीराची हालचाल केलीत ना तर तुम्हाला लवकर बरं वाटेल. करताय ना मग व्यायाम? अजिबात करणार नाही. तो डॉक्टर गाढव आहे, त्याला काहीही कळत नाही. वाटलंच होतं मला. नाही, मी काय म्हणते, असं कोणाला गाढव कांगारू म्हणून कसं चालेल ना. किती झालं तरी डॉक्टर आहे म्हणजे आपल्यापेक्षा थोडा हुशारच असणार ना. तरीही मी व्यायाम करणार नाही. अहो पण हे बघा, माझं अंग दुखतंय आणि तुम्ही मला व्यायाम काय करायला सांगताय? तुम्हाला थोडी सुद्धा माझी दया येत नाही का हो? छे! अहो, तुमची दया कशी येणार नाही? खूप दया येते हो. म्हणूनच तर मी म्हणते की जरा शरीराची हालचाल करा, व्यायाम करा. माझा हात दुखतोय त्यामुळे मी व्यायाम करणार नाही. अहो, पायाला लागलाय तुमच्या, मग हात कसे काय दुखतायत? म्हणजे माझा हात दुखावा म्हणून माझ्या हातावरनं एखादी आगगाडी जावी अशी तुमची अपेक्षा आहे का? असं कुठे म्हणलं मी? हात दुखले की पाय दुखत नाहीत, पाय दुखले की हात दुखत नाहीत, असा काय नियम आहे का विज्ञानाचा? ते विज्ञानाचं मला काय माहित नाही हो. ज्यातला आपल्याला काहीही कळत नाही ना त्या विषयात उगाच नाक खुपसू नका तुम्ही. म्हणजे तुम्ही व्यायाम करणार नाही. ईश्वरा, लवकर बरं वाटू दे रे आमच्या आप्पांना. अहो वहिनी, आप्पा लवकरच बरे होतील बघा तुम्ही. एक तर त्यांना सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नाही, शिवाय नियमित आहार, नियमित व्यायाम, त्यांची ती आयुर्वेदिक औषधं, काढे, चूर्ण हे सगळं सुरूच असतं. हो, ते लवकर बरे होतील, तुम्ही काही काळजी करू नका. नाही म्हणजे आप्पा असे एरवी 10 वेळा ओरडले ना तरी चालेल, पण ते असे आजारी हतबल नाही भगवत बाई. वहिनी, आप्पा आजारी असले तरी हतबल नाही ना. आणि तुम्ही लग्न होऊन या घरात आल्यापासून आप्पांना किती वेळा असं आजारी पडलेलं पाहिलंय? एकदा नाही, पण फार वेळा नाहीच तसं. हा, म्हणजे कधीतरी सर्दी पडसं किंवा फार तर फार पित्त, आणि ते सुद्धा काढा घेतल्यानंतर ठणठणीत होतात आप्पा. हो, यावेळी सुद्धा अगदी लवकर बरं वाटू दे आप्पांना. होतील ते बरे, तुम्ही काही काळजी करू नका. हो, आपण वेळच्या वेळी औषधं देतोय आणि खाण्यापिण्याची पण काळजी घेतोच आहोत की आपण. बरं, आज सकाळचा काढा दिलाय का त्यांना? हो, मी मगाशीच नेऊन देऊन आले त्यांना. हा. अहो, पण ते डॉक्टरांनी आप्पांच्या हातापायाचा व्यायाम करायला सांगितलाय ना. म्हणूनच मी विचारलं की आज सकाळचा काढा दिलाय ना, म्हणजे मग मी आता जाऊन त्यांचे व्यायाम करून घेतो. अहो, पण तुम्ही सांगितल्यावर तरी करतील का आप्पा व्यायाम? तर वेळ काढायला लागणार ना काही दिवस. हो हो भाऊजी, जा तुम्ही. डॉक्टरांनी सांगितलंय हातापायाची हालचाल झाली नाही ना तर अख्खं अंग आखडेल त्यांचं. पण तुम्हाला उशीर होईल ना ऑफिसला जायला. मानसी, मी नाही, डॉक्टरांनी सांगितलंय, त्यांना ऐकावंच लागेल. करतील ते. येतो मी. आलोच. हो. ईश्वरा, छान होऊ दे बाई यांचा व्यायाम. होईल वहिनी, होईल, काळजी नका करू. हे गेलेत ना आता, हे करून घेतील आप्पांचा व्यायाम. चला आपण कामाला लागूया. हो. वहिनी, हे काय, तुम्ही का व्यायाम करताय? अगं नाही, पोळ्या करायच्यात ना, ते सांगते तुला. चल पटापट कामाला लागूया. सुप्रभात अप्पा. सुप्रभात. कसं वाटतंय आता? बरं वाटतंय ना? हो. आणि औषध घेतलं का सकाळचं? हो, घेतलंय. हा, चला मग आता आपण व्यायाम करूया. आपण म्हणजे आता लहान मुलासारखा माझ्याकडनं व्यायाम करून घेणार आहेस तू? अरे, स्वतःची ढेरी किती वाढले ते बघ आधी. अहो अप्पा, मला कुठे ढेरी? मी सांगतोय ना, वाढले म्हणजे वाढले. रोज जरा सूर्यनमस्कार घाला, म्हणजे आत्तापासूनच वजन वाढणार नाही. मी सूर्यनमस्कार घालेनच हो, पण ते डॉक्टरांनी तुम्हाला हातापायाचे व्यायाम करायला सांगितलेत ना,
अरे काय त्या डॉक्टरांचं नाव घेऊन मला तुम्ही अक्कल शिकवताय? उद्या जर समजा तुम्हाला त्या डॉक्टरने सांगितलं की तुमच्या तीर्थरूपांना गच्चीवरनं ढकलून द्या, तर तुम्ही लगेच कराल तसं? अहो आप्पा, पण डॉक्टर असं कशाला सांगतील ना? का नाही सांगणार? तो डॉक्टरही सामील असेल त्या कांगारूला. म्हणजे त्या रिक्षावाल्याला जशी सुपारी देऊन रिक्षा माझ्या अंगावर घालायला लावली ना, तसंच त्या डॉक्टरचं आणि या कांगारूचं काहीतरी संधान बांधलेलं असेल. म्हणजे माझं अंग खूप दुखावं, माझ्या हाडांना दुखापत व्हावी, असा काहीतरी नक्की कट असणार त्या दोघांचा. पण त्यांचा हा कट मी मात्र हाणून पाडणार नक्कीच. बस.